भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दुसऱ्या टी20 सिरीज आज होणार आहे। टीम इंडियाच्या विजयी सलामी देण्याची शक्यता सुद्धा असून आता टीम इंडियाच्या अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागेल। भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर जेमिमा हात जोडून रडली। त्यावेळी पॅव्हिलियनमध्ये बसलेली कर्णधार हरमनप्रीत कौरला सुद्धा अश्रू अनावर झाले। भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार खेळीने टीम इंडियाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे। सेमीफायनल जिंकल्यानंतर गौतम गंभीरने महिला क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या आहेत। जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत मॅच संपली असं म्हणू शकत नाही। मुलींनो, तुम्ही शानदार खेळ खेळवलाय असं पोस्टमध्ये त्यानं म्हटलेलं आहे। भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती। त्यानंतर रोहित शर्माने महिला संघाचं अभिनंदन केलंय। टीम इंडिया शानदार कामगिरी असं म्हणत त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे। भारताचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं माजी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलंय। रोहितनं भारतीय टी20 विचारसरणी बदलली असून संघाला निर्भय आणि आक्रमक बनवलंय। 9 महिन्यामध्ये भारताला 2 ICC ट्रॉफी जिंकून दिल्यात असं राहुल द्रविड म्हणाला। भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरनं चाहत्यांचे आभार मानले। त्यानं चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रार्थनांबद्दल आभार मानत ट्विट केलं। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यामध्ये एक आगळावेगळा प्रसंग पाहायला मिळाला। दीर्घ विश्रांतीनंतर ऋषभ पंत विराट कोहलीची प्रसिद्ध नंबर असलेला 18 नंबरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरला। सोशल मीडियावरती या फोटोनं अक्षरशः धुमाकूळ उडवली।